मायंबा देवीचे रहस्य, मच्छिंद्रनाथ समाधी व मायंबा गड. प्रस्तावना. नमस्कार सगळ्यांना. आज आपण भरघोस इतिहास, श्रद्धा व रहस्यांनी जडलेले एक अनमोल कथा ऐकू. मायंबा देवीचे रहस्य. मायंबा, सावरगार, आष्टी तालुका, बीड जिल्ह्यातील ही कथा मच्छिंद्रनाथ समाधी, मायंबा गड आणि धोंडाई देवी यांच्या संबंधातील आहे. आता आपण चला त्या गडावर. भाग क्रमांक 1. प्रवेश व इतिहास. मायंबा गाव गर्भगिरी डोंगराच्या मध्ये वसलेले आहे. तेथे वसलेले गड, ज्याला लोक मायंबा गड म्हणतात, तो कीर्तन, आस्था आणि रहस्यांनी भरलेला आहे. या गडावर नवनाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांची संजीवनी समाधी आहे. नवनाथापैकी एक गुरु मच्छिंद्रनाथ, त्यांचे जीवन आणि पराक्रमावर अनेक गाथा आहेत. याशिवाय गडाच्या पाठीमागे धोंडाई देवी असे एक देवीचे मंदिर आहे, जी कथेनुसार मच्छिंद्रनाथाची बहीण मानली जाते. गडाच्या खाली एक तलाव आहे, ज्याला लोक देवतळे म्हणतात. अखंड धुनी गडावर जळत असतो. ती कधीच विझत नसते आणि ती प्रसादमय वातावरण निर्माण करते. या सर्वांचा मिलाप म्हणजे एक तीर्थक्षेत्र, ज्याकडे दरवर्षी हजारो भाविक आले पाहता. विशेष गुढीपाडव्याच्या रात्री. भाग क्रमांक 2. घटना व रहस्य. चला आता त्या अनोख्या घटनेकडे जाऊ. गुढीपाडव्याच्या पूर्वरात्री फाल्गुन वद अमावास्येला या समाधीला स्नान व पूजा केली जाते. वर्षातून केवळ एकदाच दिवस म्हणून रात्र 9 वाजता गंगेचे पाणी कावडीने घेऊन येतात आणि समाधीवर जलाभिषेक केला जातो. पुढे चंदनाचा उटी लेप, सुगंधी प्रतिष्ठा याचा उपयोग केला जातो. दर्शनासाठी ती समाधी रात्री उघडली जाते. दर्शनासाठी ती काय करते? रात्री उघडली जाते ती समाधी आणि पहाटे सूर्योदयापूर्वी पुन्हा झाकली जाते. ही पूजा, ही भाषण, ही परंपरा का एकदाच काय आहे या श्रीमंत दृष्टीने. वृद्ध साधू. कथा अशी आहे की मच्छिंद्रनाथाने आपल्या चमत्काराने जीवन प्रदान केलेली समाधी निवडली, म्हणजे ते संजीवनी समाधी घेतली. मृत्यू नाही तर दिव्य पराक्रमण. त्यामुळे ती समाधी दिव्य शक्तींनी जळत राहावी हे त्याचे विधान मानले जाते. त्यामुळे ती रोज उघडता येत नाही. ती एक विशेष दिवसालाच दर्शनास पात्र ठरते. एक इतर मान्यता आहे की या गडावर धोंडाई देवी, त्यांची बहीण, त्यांना सांभाळत असे. त्या धोंडाई देवीच्या मंदिराला आणि तलावाला इतकी पवित्र मानले जाते की त्यांच्या दर्शनाशिवाय समाधीचे उघडणे अपूर्ण मानले जाते. या अनुष्ठानामध्ये अखंड ध्वनी कायमच जळत असते. ती दिव्य किरणासारखी प्रकाश स्रोत ठरते. आणखी एक रहस्य. गडावर मच्छिंद्रनाथाने विशेष रूपे धारण केली होती. पृथ्वी, तेज, वायू, आकाश इत्यादी रूपे, आणि त्यांना शोधण्यासाठी गोरक्षनाथाने त्रिखंड शिवले तरी ते सापडले नाहीत. भाग क्रमांक 3. उत्क्रांती, उत्सव आणि श्रद्धा. या समाधीचा सोहळा वारी, महाभिषेक, दर्शन, निद्रालोक, आरती आणि मनोभावे सामूहिक सहकीर्तन याचा मिलाप असतो. भाविक विविध ठिकाणाहून येतात. महाराष्ट्राच्या आत व बाहेर दर्शनासाठी, भक्तीसाठी. गुढीपाडव्यापासून पूर्वी आणि नंतर काही काळ हा मंदिर दररोज दर्शनासाठी खुला असतो. उत्सवाच्या वेळी परिसरातील व्यवस्था, दर्शन रांग, पिण्याचे पाणी, पोलीस प्रशासन व्यवस्था ट्रस्ट करून केली जाते. भाग क्रमांक 4. संवाद आणि कल्पनारंग. मंचकावर एक साधू आणि एक भक्त संवाद. भक्त: हे गुरु, या धोंडाई देवीचे वास्तव्य काय व ती खरोखरच मच्छिंद्रनाथाची बहीण होती? साधू श्रद्धेप्रमाणे हो म्हणतात. त्यांचे नाथ परंपरेतील श्रद्धास्थान अविभाज्य आहे. असंख्य भक्त त्या बरोबर समाधीवर येऊन आद्य देवतात. भक्त
आणि ती अखंड धुनी ती कधीच विझत नाही का? साधू हो, ती दिव्य शक्तीने चालवली जाते. ती देवी संकेत आहे की आत्मा अजर अमर आहे. संहार ती मायंबा देवी म्हणजेच धोंडाई देवीच आहे असे समजले जाते. ती मच्छिंद्रनाथांची बहीण आहे असे समजले जाते. म्हणूनच मायंबा देवीचे रहस्य म्हणजे श्रद्धेची गाथा, समाजाची महिमा आणि देव परंपरेची संगम. आज आपण त्या गडावर गेलेलो नाही, पण मनाने यात्रा केली. मी तुम्हाला आवाहन करतो, जेथे शक्य असेल तेथे स्थानिक लोकांकडून प्रत्यक्ष ऐका. पुजारी, वृद्ध लोक त्यांची आस्थादृष्टी जाणून घ्या आणि कथा अधिक समृद्ध करा. तर धन्यवाद मित्रांनो. जय मच्छिंद्रनाथ, जय मायंबा देवी, जय धोंडाई देवी प्रसन्न. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही धोंडाई देवीची कहाणी, जी मच्छिंद्रनाथाची बहीण समजली जाते, तिलाच आपण मायंबा देवी असं म्हटलं जातो. म्हणजे ती मायंबा देवी ही स्वतः प्रकट झालेली आहे आणि मच्छिंद्रनाथाचा सांभाळ त्यांनी केलेला आहे, अशी कथा या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी ही मायंबा देवी अजूनपर्यंत या ठिकाणी कोणाला कशी प्रकट झाली, कशा पद्धतीने प्रकट झाली याच्याविषयीची सविस्तर माहिती या ठिकाणी नाही आहे. तरी पण मी तुम्हाला जेवढे काही शक्य होईल ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला अजूनपर्यंत असं समजलं आहे की ती मायंबा देवी स्वतः प्रकट झालेली आहे एक खडकामध्ये, आणि ते खडकाचे स्वरूप जे पण आहे ते देवीच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. आणि ती मच्छिंद्रनाथाची बहीण आहे अशी समजली जाते आणि मच्छिंद्रनाथाचा थोडक्यात सांभाळ तिने केलेला आहे. अशा प्रकारची कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कथा काल्पनिक आहे किंवा खरी आहे किंवा काय आहे याबद्दल मला सविस्तर माहिती नाही आहे, परंतु मला जेवढी काही माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण कुणाला ही कहाणी जर आवडली नसेल तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा की खरी कहाणी काय आहे. पण मला या ठिकाणी सगळ्यांची या ठिकाणी बातचीत घेतल्यानंतर मला असं समजलं आहे की मच्छिंद्रनाथाची बहीण धोंडाई देवी या ठिकाणी तिलाच आपण मायंबा देवी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अजून तुम्हाला कोणाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की मायंबा देवी कोण आहे, कशा प्रकारे त्याचं निर्मिती झाली आहे असं तुम्ही मला सांगू शकता. आणि लास्टला जाताना तुम्हाला एवढंच सांगेन, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नाथांचे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटतील. आणि जाताना एवढंच सांगेन, अलख निरंजन आदेश.